तमिळनाडू शहरामध्ये एक पत्रकार परिषद ठेवण्यात आली होती. ती पत्रकार परिषद एका छोट्याशा चिमुकलीवर 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला म्हणून ती परिषद ठेवण्यात आली होती. त्याच्यामध्ये महिला IPS होती आणि इतर 2 अधिकारी होते. छोट्याशा मुलीवर अन्याय अत्याचार झाला म्हणून ही पत्रकार परिषद ठेवलेली होती. तर मनोरंजनचा तर कार्यक्रम नव्हताच, परंतु ही जी महिला आहे IPS, मुलीवर छोट्याशा अन्याय अत्याचार झालेला आहे आणि हिने मात्र मोठ्याने दाताड काढत होती, हसत होती. म्हणून जे नवीन मुख्यमंत्री आहेत विजय थलपती यांनी तिला निलंबित केलं. फक्त तिलाच नाही तर तिच्यासोबत जे 2 इतर अधिकारी होते त्यांना सुद्धा निलंबित केलं आणि हे त्यांनी योग्यच केलेलं आहे. हसली म्हणून तिला निलंबित केलं. तर बलात्कार करणाऱ्याला काय सजा दिली पाहिजे? तर बलात्कार करणाऱ्याला हरामखोर भेडी यांना एकच कलम, एकच नियम आणि एकच सजा लागू झाली पाहिजे, ती म्हणजे फाशीची सजा. आणि या गोष्टीवर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा थलपतींच्या विचाराचा जे विचार करून त्यांनी कार्य करत आहेत त्यांच्या कार्याची दखल मोदींनी घेऊन ते कार्य अंमलात आणायला काही हरकत नाही. आज जे थलपती कार्य करत आहेत ते मूव्हीमध्ये केल्यासारखं वाटत आहे. आतापर्यंत त्यांनी कार्य मूव्हीमध्ये केलेले आहेत, परंतु सध्या त्यांनी जसं काम मूव्हीत केलं आहे तसंच काम त्यांनी आज हकीकतमध्ये करत आहेत आणि हेच काम मोदींनी सुद्धा करणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.